बोलतात की काही गोष्टी वेळेनुसार नाही बदलत, तर ते स्वतः वेळेला बदलते. तर कधी कधी एक साधारणचं गाव, एक चमकणारी घडी आणि एका क्षणाची चूक जीवन आणि मृत्यूच्या एक पतलीशा रेखावरती आपल्याला उभं करते. ही गोष्ट आहे त्या कालघडीची. जो कोणी त्याला हात लावतं तो आपल्या भाग्याला आपल्या हातात घेतो. एवढं सुंदर घड्याळ या गरीब गावात, अशी महागडी वस्तू कोण सोडून गेलं? ही तर चमकत आहे. पायल आणि प्राची दोन्ही जणी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. गावाच्या रस्त्यावरती चालत होते. पायल थोडीशी चिंतेत आणि शांत होती, पण प्राची नेहमीसारखी मस्त आणि हसत जात होती. चालता चालता प्राची आपल्या रंगबिरंगी बांगड्या पायलला दाखवते आणि खूप आनंदाने बोलते. प्राची, काय तू ऐकलंस? रमेश दादा आता ह्या जगात नाही राहिले. आज सकाळीच तलावाच्या जवळ त्यांचं शव दिसलं. डॉक्टर बोलतात की त्यांच्या शरीरामध्ये एकही रक्ताचं बूंद नव्हतं वाचलं. प्राची थोडी चकित होते. काय? रमेश दादा? काल संध्याकाळी तर ते चांगले होते, अचानक असं कसं होऊ शकतं? लोक बोलतायत की तिथे कोणतं भूत आलेला. मला तर या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही बसत, पण काहीतरी नक्की आहे. पूर्ण गावामध्ये एक वेगळंच शांतता आहे. ते गावाच्या चौपालकडनं जातात. तेवढ्यातच प्राचीची नजर एका लॉकेटच्या घडीच्या वर जाते. घडी चमकदार आणि त्या डायमंडनी सजलेली होती. प्राची थोडी हैराण होते आणि त्या घडीकडे जाते. पायल तिला थांबवायचा प्रयत्न करते आणि तिचा हात पकडते. प्राची, थांब, नको हात लावूस तिला. अरे पायल, बघ तरी, किती सुंदर घडी आहे. अशी घडी तर मी फक्त शहराच्या मोठ्या बाजारात बघितली आहे. इथे ह्याला कोण ठेवून गेलंय? ही घडी सामान्य नाही वाटत आहे. ह्यासाठी सोडून दे प्राची. मला खूप जास्त वेगळंच वाटतंय. प्राची पायलच्या बोलण्याला नजरअंदाज करते आणि ती त्या घड्याला उचलते आणि आपल्याजवळ ठेवते. अचानक घडीची सुई आपणे आप मागच्या साईडला जाते, पण दोघांनाही काही समजून नाही येत. रात्रीला प्राची पलंगवरती बसली होती आणि घड्याळाकडे बघत राहते. घड्याळाची सुंदरता तिला पूर्णपणे मंत्रमुक्त करून देते. ती बघते की घडीची सुई मागच्या साईडला जात होती, पण त्या घड्याळाच्या सुंदरतेमध्ये प्राची त्याला नजरअंदाज करते. पायल तर घाबरट आहे. अशा गोष्टीला ती फेकायला सांगत होतीस, ही तर किती सुंदर दिसते. अचानकची मिनिटची सुई एकावरती फिरते आणि एका मिनिटासाठी टायमर हा सेट होऊन जातो. घड्याळची चेन प्राचीच्या हातामध्ये फिरून जाते. ती तिला काढण्याचा प्रयत्न करते, पण ती सफल नाही होत. अरे, ही खुलत का नाही आहे? जसं जसं वेळ निघून जातो, तिच्या खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये एक दानव प्रकट होतो. प्राचीचे डोळे भीतीमुळे एकदम मोठे होतात. जेव्हा घड्याळ 5 मिनिटचा टायमर कंप्लीट करते, तर तेवढ्यात तो दानव तिच्या जवळ येतो. अरे, ही खुलत का नाही? अरे, इथे एवढी थंडी का आहे? कोणी माझी मदत करा. दानव प्राचीच्या आत्म्याला आपल्या आतमध्ये समावित करतो आणि ती लगेचच मृत्यू पावते. घड्याळ तिच्या निर्जीव शरीराजवळ पडलेली असते. दुसऱ्या सकाळी प्राचीच्या घराच्या बाहेर गावातल्या लोकांची खूप जास्त गर्दी जमा होते. पायल त्या गर्दीमधून धावतच प्राचीच्या घरामध्ये प्रवेश करते. ती बघते की प्राची फरशीवरती पडलेली होती. तिचा चेहरा आता पिवळा झाला होता. तिची आई तिच्याजवळ बसलेली होती आणि रडत होती. प्राची, डोळे उघड प्राची. असं कसं झालं? तू मला सोडून कशी गेलीस? सगळं संपून गेलं पायल. रमेशच्या नंतर आता प्राची. कोणतं तरी अदृश्य सावली आपल्या मुलांना खेचते. त्यांच्या शरीरावरती एकही जखमाचे निशाण नाही आहेत. बस फक्त आत्मा गायब आहेत. पायल प्राचीच्या कमरेकडे बघते. घड्याळही आता गायब होती आणि तिच्या हातावरती आता पूर्णपणे काळे निशाण होते. पायलला आता थोडंसं शक होतं. ती घड्याळ कुठे गेली? काल प्राचीला एक वेगळीशी घड्याळ भेटली होती, ती इथे नाही आहे. कोणती घडी पायल?
मला तर इथे कोणती घड्याळ नाही दिसत आहे. जेव्हा मी सकाळी हिला बघितलं तर ती अशीच पडलेली होती. तिला समजून येतं की ह्या घड्याळीचा रहस्यमय त्या घड्याळीशी जोडलेला आहे. रात्रीच्या वेळेला पायल टेबलकडे बसली होती आणि तिच्या मनामध्ये अजूनही त्या श्रापित लॉकेटच्या घड्याळीच्या बद्दल विचार करत होती. विचार करता करता खिडकी ही जोरात उघडते. पायल उठते आणि खिडकी बंद करते. जेव्हा ती टेबलच्या जवळ येते तेव्हा तिचं हृदय एकदम भीतीने घाबरून जातं. तीच ती शापित घड्याळ आता तिच्या टेबलवरती होती. पायल भीतीने एक पाऊल मागे जाते. ही इथे कशी आली? मी तर खिडकी दरवाजे सर्व बंद केले होते. ही घड्याळ स्वतः चालून आली आहे. जसंच ती घड्याळला परत उचलते भीती तिच्या आतमध्ये अजूनच जास्त वाढते. घड्याळ पूर्णपणे सुरक्षित होती आणि तिची मिनिटची सुई ही 2 वरती होती. सेकंडची सुई मागच्या साईडला फिरते आणि 10 मिनिटाचा टायमर सेट होऊन जातो. थोड्या वेळानंतर पायल घड्याळला एका कपड्यामध्ये लपटून गावाच्या रस्त्यांवरती धावते. ती गावाच्या एका जुन्या विहिरीजवळ जाते आणि लगेचच त्या विहिरीमध्ये ती घड्याळ फेकते. ती एक पाऊल मागे जाते आणि आपल्या स्वतःशीच बोलायला चालू करते. आता ही कधीच बाहेर नाही येणार. त्या खोल पाण्यामध्ये ते आता नेहमीसाठी दफन होऊन जाईल. मला इथून लगेचच धावायला पाहिजे. ती मागे फिरते आणि पूर्ण ताकदीने आपल्या घराकडे जायला धावते आणि एक क्षणही मागे नाही बघत. पायल आपल्या घरी पोचते आणि दरवाजाही ती जोरात बंद करते. दरवाजाच्या जोरात आवाजाने तिची आई खोलीमधनं बाहेर येते. ती पायल जवळ येते आणि विचारते. पायल काहीतरी बोलणारच होती की तेवढ्यातच एक आवाज तिला येतो. तीच घड्याळची टिक टिक. घड्याळ तीच परत त्या टेबलवरती होती जिथे तिने आधी बघितली होती. पायलची आई घड्याळाला बघते आणि तिचे डोळेही भीतीमुळे खूप जास्त मोठे होतात. ही तर तीच कालचक्र आहे, मृत्यूची घडी. पायल, ही तुझ्याकडे कशी आली? आई, तुम्ही याला ओळखता? ही प्राचीकडे होती. आता ही माझ्या मागे लागली आहे. मी याला विहिरीमध्येही फेकलं होतं पण ही परत आली. ही कोणती साधारण घडी नाही आहे बाळा. ही आत्मांच्या सौदागरची घडी आहे. ही ज्याच्याकडे असते त्याचा मृत्यूचा क्रम ही तय करते. रमेश हे पहिला होता, प्राची दुसरी आणि आता तू. पण तुम्हाला ह्याच्याबद्दल कसं माहिती आई? हे सर्व तुझ्या वडिलांची चुकी आहे. ते स्वतः देव बनायला चालले होते. त्यांनी शैतानाची पूजा करून ही घड्याळ हासिल केली होती. जो कोणी तुमच्या वडिलाच्या खिलाफ जातील तो या घड्याळच्या मदतीने त्याला आपल्या रस्त्यातनं हटवून द्यायचे. पण एके दिवशी सर्व काही ठीक होतं. पण तुझ्या वडीलने त्या शैतानलाही त्या घड्याळीने मारण्याचा प्रयत्न केला. पण ह्याचा असर उलटा झाला. या घड्याळीने तुझ्या वडिलांनाही मारलं. एका साधूने घड्याळीला दिव्य मंत्राने बांधून गावाच्या बाहेर गाडलं होतं. कदाचित तो श्राप आता पूर्णपणे परत आला आहे. त्याला आत्मांची बळी पाहिजे. पायलचे डोळे दुःख आणि भीतीने मोठे होऊन जाते. घड्याळ लगातार टिकटिक करत होते. फक्त 6 मिनिटं बाकी होते. आई, मला वाचव. मला मरायचं नाहीये. काय अभिशापासून वाचण्यापासून कोणता रस्ता नाही आहे? कोणता तरी उपाय असेल ना? एक रस्ता आहे पायल. साधू महाराजांनी सांगितलं होतं की या घड्याळाचा मालिक आपल्या मर्जीने कोणा दुसऱ्याला देईल तर हे अभिशाप तो त्या नवीन व्यक्तीवरती जाईल. तुला ही घड्याळ कोणा दुसऱ्या व्यक्तीला द्यावी लागेल. नाही आई, मी माझा जीव वाचवण्यासाठी मी कोणत्याही निर्दोष व्यक्तीला मृत्यूच्या घोटात नाही घालू शकत. जर मी असं करेन तर माझ्यामध्ये आणि त्या सायामध्ये काय फरक राहील? पण तू जर असं नाही केलंस तर तो साया तुझा आत्मा घेऊन जाईल. पायल, तू माझी एकुलती एक मुलगी आहेस. पायल, मी तुला माझ्या डोळ्यासमोर मरताना नाही बघू शकत. पायलची आई तिला खोलीच्या आतमध्ये खेचत घेऊन जाते आणि दरवाजा बंद करते. आई नाही, असं नको करूस आई. अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी पायलची आई घड्याळ घेऊन बाहेर जाते. पायलची आई घड्याळ आपल्या हातामध्ये घेऊन गावाच्या तलावाकडे जाते. तिला माहिती आहे की श्राप तिने आपल्यावरती घेतला आहे.
तसंच ती तलावाकडे जाते. घड्यामध्ये फक्त 40 सेकंद राहिले होते. तिच्या समोर एक चमकणारा आभाळ येतो, जो हळूहळू एका आत्मामध्ये पकडणाऱ्या दानवमध्ये परिवर्तित होतो. पायलची आई त्याला स्वतःहून त्याच्याकडे सोपते. तू माझी आत्मा घेऊ शकतो दुष्ट साय, पण माझ्या लेकीला कधी नको हात लावूस. दानव एक भयानक आवाज काढतो, जी जमिनीला हलवून देते. घड्याळीचं कामदम शून्यावरती पोचते आणि दानव शेवटी तिच्या आत्मालाही खेचून घेतो. दुसऱ्या सकाळी पायल फरशीवरती जागते. ती हळूहळू आपली डोळे उघडते. तिच्या चेहऱ्यावरती अश्रू आता सुकले होते. आई, तू कुठे निघून गेलीस? तू काय केलास? अचानक घड्याळाच्या टिकटिकचा आवाज तिच्या कानावरती पडतो. तेवढ्यातच पायलला समजून येतं की ही आवाज तिच्या स्वतःच्या शरीरातनं येते. जेव्हा ती आपला हात उचलते तर ती बघते की घड्याळ आता तिच्या हाताने जखडलेली होती आणि त्यावरती 15 मिनिटाचा टायमर लागला होता.